जसं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारलं जाते की एखाद्या संख्येची स्थानिक किंमत म्हणजे काय. आता स्थानिक किंमत आपल्याला कशी काढायची आहे. जसं तुम्हाला एक संख्या दिलेली आहे 2 5 4 3 2 1. ही किती अंकी संख्या आहे. तर 6 अंकी संख्या. जसं 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 अंकी संख्या आहे. आता याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. तर स्थानिक किंमत काढत असताना आपण सुरुवात कुठून करत असतो. तर सुरुवात करत असतो आपण उजव्या बाजूला, म्हणजे या साईडला आपल्याला काउंट करत जायचं आहे. जसं ही 1 आहे, याची तुमची म्हणजे ही जी झाली तुमची स्थानिक किंमत. याला काय म्हणाल तर तुम्ही म्हणाल याला एकक. त्याच्यानंतर हे 2 आहे, याला काय म्हणाल तुम्ही दशक. त्याच्यानंतर हे 3 आहे, याला काय म्हणाल तुम्ही शतक. त्याच्यानंतर हे 4 आहे, याला काय म्हणाल तुम्ही एकक, दशक, शतक. त्याच्यानंतर हे हजार. त्याच्यानंतर हे 5 जे असते याला म्हणतो आपण 10,000. आणि जे हे 6 असते त्याला म्हणतो आपण दशलक्ष. तर अशा प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये एखाद्या संख्येचं एकक स्थान, दशक स्थान असं विचारलं जाते. आणि याच्यावर जर तुम्हाला एक्झाम्पल, आता क्वेश्चन कसा येईल, तुम्हाला दिले असेल की 2 5 3 2 4 या संख्येमधील 5ची स्थानिक किंमत किती. तर याची स्थानिक किंमत किती येईल 5,000. म्हणजे जी संख्या आहे ती लिहून घ्यायची आणि त्याच्यासमोर जेवढ्या संख्या आहे तेवढे शून्य द्यायचे. जसं 1 2 3 संख्या आहेत, त्याच्यासमोर 3 शून्य दिले. म्हणजे तुमच्या या संख्येची एकक म्हणजे जे स्थानिक किंमत आहे ते किती आहे 5,000. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता मी सेकंड नंबरचं देते की 2 0 3 2 5 या संख्येमध्ये 3ची स्थानिक किंमत किती. कमेंटमध्ये नक्की सांगा.